सिंधुदुर्ग जिल्ह्यात सकाळपासून पावसाने सुरुवात केलेली आहे। खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी 2 ते 3 दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। मात्र सकाळपासूनच पावसाने जो आहे सिंधुदुर्गात दमदार हजेरी लावलेली आहे। पावसाचं वैशिष्ट्य म्हणजे एखादी मोठी सर 1-2 मिनिटाची येऊन जाते, त्यानंतर पुन्हा थोडीशी विश्रांती घेतली जाते आणि पुन्हा एकदा मोठी सर येते। अशा पद्धतीचा पाऊस सकाळपासून पडतोय। या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नदी नाले जे आहेत ते दुथडी भरून वाहत आहेत। आपण पाहू शकता की नदीची पात्र जी आहेत ती कशा पद्धतीने विस्तारलेली आहेत। खरं तर सावंतवाडी तालुक्यामध्ये जोरदार पाऊस लागतोय, त्यामुळे सावंतवाडीतील तेरेखोल नदी आहे जी तिने इशारा पातळी ओलांडलेली आहे। एवढा मोठ्या प्रमाणात तेरेखोल नदीला पाणी आलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागच्या 24 तासात 100 मिलीमीटर सरासरी पाऊस पडला। यामध्ये सर्वात जास्त जो पाऊस आहे तो वैभववाडी तालुक्यात 124 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। एकूणच 2 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रिय झालेला आहे। त्यामुळे अर्थातच ठिकठिकाणी सकल भागात पाणी साचणं, वेंगुर्ले होडावडे ब्रिज जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे तिथली वाहतूक जी आहे ती ठप्प झालेली आहे। सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।